हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी. सरकारने निवडलेल्या थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली. तर सरकार म्हणते नावं आम्हीच निवडणार. भारताने हल्ला केला तेव्हा स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे पंतप्रधान. स्वतः शहबाज शरीफ यांचा दावा. पाकिस्तानी पत्रकारांकडून खिल्ली. एअरबेसचं नुकसान झाल्याची पाक पंतप्रधानांची कबुली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. भारत पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 5व्यांदा पुनरुच्चार. हे आपलं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचाही दावा. मसूद अझहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिमसह भारताचे गुन्हेगार ताब्यात द्या. भारत यादी पाकला सोपवणार. तर मेहबूबा मुफ्तीना मात्र पाकचा कळवळा. अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊत यांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. अमित शहा दिल्लीत आल्यावर शिवसेना भाजपमधली दरी वाढू लागली. संजय राऊत यांचा आरोप. अरुण जेटलींनीही शहांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. येत्या काळात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलंच राहील. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर मतभेद असले तरी काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान मोदींसोबत असल्याचं आमदारांच्या बैठकीत ठाकरेंकडून स्पष्ट. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण. पुण्यामध्ये अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या. आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत मागितली 1 कोटीची खंडणी. बीडमधल्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर. परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडनं बेदम मारहाण. 7 जण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूर्वरेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. नाशिकमध्ये तुफान सरी. तर बुलढाणा, परभणीसह अकोल्यातही जोरदार सरी. भारत पाक तणावामुळे थांबलेल्या आयपीएलचा दुसरा अंक आजपासून. बंगळुरूमध्ये आरसीबी केकेआर भिडणार. सामन्यावर पावसाचं सावट. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.